त्यासाठी परवानगी देणं. तसं दुसरं सुद्धा खरं आहे, सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात, का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात, पोरं रस्त्याने अडवायचे हे पण सरकारच्याच हातात, का सोडायचं. तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काही नाही करीत. मुंबईतली परिस्थिती अशी आहे, जणू जसं पोलीस बांधावाडा घेतो तसं आमच्याही माहीत आहे. इथले सरकारनं त्यांचे लग्नीचे त्याचे संडाचे कुलप लावून ते दार बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहाचे त्याचे वडा जेवणाचे बंद जाऊन, म्हणून सीएसटीला जे मोगा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम मोगाचा ते आलता. ज्यावेळेस ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं तेवढं काढायला सांगा, आपण काढायला सांगितलं लगेच ते निघले सुद्धा. पण त्यांनी ते कारण सांगितले काही सुरू नाही, पाणी प्यायला मुद्दा म्हणजे कदरून जावत मराठी मुंबईतून. परत जेवायला मिळू नाही, त्यांना चहा पाणी मिळू नये, त्यांना काही वस्तू मिळू नाही. म्हणून अरे इंग्रजापेक्षा टक्कर झाले तुम्ही. मग